आज आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही. कधी हा पक्ष जिंकेल, कधी तो पक्ष जिंकेल, पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय, त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो. आपण म्हणतो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सुकावतोय. तशा प्रकारे काळ सुकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे. आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. खरं म्हणजे हिंदू समाजाने कधीही कुठल्या दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही, आम्ही तो करणारही नाही. हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे, आमच्या रक्तात सहिष्णुता आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान कधी करत नाही. पण जर हिंदू धर्म आणि हिंदू विचार संपवण्याकरता आणि या ठिकाणी हिंदू विरोधी लोकांना पदावर बसवण्याकरता जर मतदान होत असेल तर माझा सवाल आहे, हिंदू समाजाला दिशा देणारे जे संत आहेत, महंत आहेत, जे हिंदू समाजाला दिशा देणारे सज्जन शक्तीचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्हालाही हिंदुत्व जागृत करावंच लागेल, करावंच लागेल, करावंच लागेल.